झी 24 तास एक पाऊल पुढे। एखाद्याने आपल्या गावाच्या भल्यासाठी पदरची पुंजी द्यावी, गावासाठी झटावं, अशा परिस्थितीत कुणीतरी येऊन त्या स्वप्नांचा चक्काचूर करावा यापेक्षा वाईट ते काय। अकोला जिल्ह्यातल्या बेलखेड गावात विश्वनाथ वानखेडे यांनी शाळा सुरू केली, पण आता संस्थेत कार्यरत असणाऱ्यांनी संस्थेत फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचं कुरड माजवलंय। तेल्हारा तालुक्यातल्या बेलखेडमध्ये विश्वनाथ वानखेडे हे सद्गृहस्थ होते। बेलखेडमधल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी गावात नूतन उच्च आणि माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली। पण 10 वर्षांपासून विश्वनाथ वानखेडे यांच्या मुलाची पायपीट सुरू आहे। प्रमोद वानखेडेंना न्याय हवाय, कारण ही संस्था सध्या चुकीच्या व्यक्तींच्या हातात पडली। संस्था सुरू करताना विश्वनाथ वानखेडे यांच्यावर विश्वास ठेवून बेलखेडच्या कित्येक लोकांनी आपल्या पदरची लाखमोलाची पुंजी या संस्थेसाठी दिली। या उपकाराची जाणीव ठेवून विश्वनाथ यांनी या दानशूरांना संस्थेचं आजीवन सदस्यत्व बहाल केलं। पण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत या सर्व दानशूर लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे। या संस्थेमध्ये जे काही नियम बाह्य कामं चालू आहेत, छोटी पटसंख्या दाखवणे, शालेय पोषण आहाराच्या बाबतीत, त्यानंतर नियम बाह्य ठरावून पदोन्नती देणे, त्यानंतर याच्यामध्ये ज्या काही आम्ही अनेक एज्युकेशन ऑफिसर, डेप्युटी डायरेक्टरकडे तक्रारी केला, त्याप्रमाणे त्यांची एकसदस्यीय चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये ईओ साहेबांनी प्रशासक नेमण्याची शिफारस केलेली आहे, पण कुठल्याही प्रकारची अजून प्रशासक नेमणूक झालेली नाही। शाळेच्या नोकर भरतीवर शासनानं निर्बंध घातले, पण सध्या संस्थेच्या अध्यक्षपदावर असलेल्या महाशयांनी आणि सचिव असलेल्या त्यांच्या मुलानं हे निर्बंध धुडकावून बेकायदेशीर नोकर भरती केली। एवढ्यावरच हे सगळं थांबलं असं नाही, शाळेत बोगस विद्यार्थ्यांचीही भरती झाली। शालेय पोषण आहारातही मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे। या सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे वानखेडे यांच्याकडे आहेत, पण प्रशासन त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। अखेर प्रमोद यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार नोंदवली। संस्थेमध्ये आणि शाळेमध्ये ज्या काही नियम बाह्य कामं चालू आहेत किंवा झालेले आतापर्यंत, या संबंधीच्या तक्रारी आम्ही संबंधित कार्यालयाकडे म्हणजे ईओ एज्युकेशन ऑफिसर, डेप्युटी डायरेक्टर आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यमंत्री माननीय फौजा खान मॅडम यांच्याकडे सुद्धा आमदाराच्या माध्यमातून केलेले आहेत, पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। आणि आता झी हेल्पलाईनच्या माध्यमामधून आम्ही हे प्रकरण त्यांच्याकडे देतो आहे। हेल्पलाईनच्या टीमनं थेट गाठलं शिक्षण विभागाचं कार्यालय। शिक्षण विभागानं 2009 साली या संस्थेच्या कारभाराचा पंचनामा एका त्रिसदस्यीय समितीमार्फत केला होता। या शाळेवर समितीनं प्रशासक नेमण्याची शिफारसही शिक्षण विभागाकडे केली होती। याबाबतचा अहवाल अमरावतीच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पुढच्या कारवाईसाठी पुण्याला पाठवण्यात आला। याला आता जवळपास 4 वर्ष होऊन गेली, पण अहवालाची फाईल पुण्याच्या शिक्षण संचालक कार्यालयात धूळ खात पडली। हा चौकशीवाला जवळपास 3-3.5 वर्षापूर्वीचा आहे आणि त्या 3.5 वर्षामध्ये त्यांनी काय केलं आहे, प्रगती केली असेल, काय केली आहे, परिस्थिती कशी आहे, काय सेम परिस्थिती आहे, तीच परिस्थिती असेल, अनियमित असेल, विद्यार्थी संघ असेल किंवा शाळेची प्रकरण असेल, तर नव्याने चौकशी करून आम्ही अहवाल पुढे पाठवणार। याबाबत हेल्पलाईनची टीम पुण्याच्या शिक्षण संचालक कार्यालयापर्यंत जाणार, या प्रकरणाचा पाठपुरावा करणार। पण सवाल गावातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काचा आहे। अकोल्याहून जयेश दगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।